श्री स्वामी समर्थ. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी सकाळी थोडी साखर दारातून बाहेर टाकून, हे सूर्यनारायणा, तुमच्यासारख्या सोन्या चांदीचा प्रकाश आमच्या घरामध्ये सदा सर्व काळ पडू दे, ही प्रार्थना करावी. सायंकाळी 6:45 पर्यंत घराच्या दारातून मोठे मीठ बाहेर टाकून आमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरील लक्ष्मी घरामध्ये येऊन स्थिर वास्तव्य करू दे. तसेच आमच्या कुटुंबाच्या सर्व दोषांचे निवारण करून आम्ही पती पत्नी, आमचे आई वडील, मुले बाळे, भाऊ बहीण यांच्या समवेत सुखी राहू देत. आम्ही ज्यांचे देणे आहोत ते लवकर फिटू दे. ज्यांच्याकडून आम्हाला येणे आहे ते लवकर मिळू दे. घरामधील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरील स्थिर श्रीलक्ष्मी घरामध्ये श्री लक्ष्मीपती विष्णुदेव, तसेच ब्राह्मणी स्वरूप श्री सरस्वती आणि विघ्नविनाशक श्री गणेश यांच्या समवेत घरामध्ये येऊन स्थिर वास्तव्य करू दे. आमच्या अज्ञानातून आम्ही आपली जी उपासना केलेली आहे ती मान्य करून घरामध्ये निरंतर वास्तव्य करा. सुहासिनीची सौभाग्यवृद्धी होऊ दे. मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य, व्यावसायिक प्रगतीमध्ये यश मिळू दे. वडीलधाऱ्यांना आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य लाभू दे. तुमची सेवा तुम्हीच करून घ्या. मेरी भक्ती गुरु की, शक्ती स्फुरो मंत्र ईश्वर उवाच, ही प्रार्थना करावी. तसेच याकरता प्रत्येक अमावस्येच्या दिवशी सायंकाळी 7 पूर्वी, सूर्यास्तापूर्वी कोणत्याही पिंपळाच्या झाडामागे जाऊन वाळलेले खोबरे आणि थोडा गूळ ठेवावा आणि प्रार्थना करावी. हे माता अलक्ष्मी देवी, आमच्या पाठीमागील सर्व त्रासातून आमची मुक्तता करून आपणाद्वारे आम्हास जो शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, व्यावसायिक नुकसान होत आहे ते बंद करा आणि आमच्या मनातील शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक, व्यावसायिक प्रगती करण्याकरता हे माता अलक्ष्मी देवी, आमच्या कुटुंबातील सर्वांचे शारीरिक, आर्थिक, बौद्धिक, सामाजिक, व्यावसायिक, वैवाहिक, संततीविषयक सर्व अडथळे दूर करून प्रत्येक कार्यामध्ये यश येण्याकरता आपली बहीण लक्ष्मी देवी यांना त्यांचे पती विष्णू भगवान यांच्या समवेत माता सरस्वती, गणपतीसह ब्रह्मदेव आणि शिवपार्वती यांना आमच्या घरी स्थिर वास्तव्याकरता पाठवून द्या. आपली बहीण श्री लक्ष्मी देवी यांना त्यांचे पती विष्णुदेव यांच्या समवेत श्री महासरस्वती आणि विघ्नविनाशक श्री गणेश यांच्यासह शिवपार्वती, कार्तिकेय यांना आमच्या घरी स्थिर वास्तव्याकरता पाठवून द्या. नंतर ओम ह्रीं श्रीं क्लीं ब्लू ए महालक्ष्मी नमः, वांछितार्थसिद्धिं कुरु कुरु स्वाहा. तसेच ओम नमस्ते तू महालक्ष्मी करवीर निवासिनी त्वामह प्रार्थये देवी वरम बुद्धिं च देहि मे, हा मंत्र म्हणावा. या छोट्याशा उपासनेने आपले सर्व प्रश्न सुटतील, व्यवसायातील अडचणी दूर होतील, डोक्यावरील कर्ज फिटण्यास मदत होईल, मुलाबाळांचे आरोग्य आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये भरीव वाढ होईल आणि सुहासिनी स्त्रियांचे सौभाग्यवृद्धी होऊन सर्वजण सुखी राहाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.